बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर प्रकार उघडकीस आलाय। मलकापूर शहरातील एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला 3 आरोपींनी आपल्या स्विफ्ट कारमध्ये बसवून तिचे अपहरण केले आणि मोताळा शहराकडे नेत असताना स्थानिकांनी या घटनेची माहिती मिळताच त्यांच्या कारचा थरारक पाठलाग केला। स्थानिकांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे आणि पाठलागामुळे अपहरणाचा हा मोठा प्रयत्न वेळीच हाणून पाडण्यात आला। नागरिकांनी आरोपींना पकडताच त्यांना बेदम चोप दिला। पोलिसांनी या घटनेची वेळीच दखल घेतल्याने पुढील मोठा अनर्थ टळला। मलकापूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत 3ही आरोपींना ताब्यात घेतले। मात्र या धक्कादायक घटनेमुळे संतप्त झालेल्या जमावाने आरोपींच्या स्विफ्ट कारची जोरदार तोडफोड केली आणि त्यानंतर ती कार पेटवून दिली। यामुळे घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले असून 3ही आरोपींना ताब्यात घेतले। या प्रकरणी मलकापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत। मध्ये अपहरणाचा एक प्रकरण समोर आलंय, काय नेमकी घटना आहे? सकाळी 3 मुली शाळेत जाण्यासाठी निघाल्या असताना एक लाल रंगाच्या स्विफ्ट VDI गाडीमध्ये 3 इसमांनी एका मुलीचं अपहरण केलं। ते बातमी पोलीस स्टेशनला मिळाल्या पोलीस फोर्स त्या दिशेने रवाना झाला आणि पुढील पोलीस ठाणे जे आहेत पोराखडी बुलढाणा त्या रूटवर जे पोलीस ठाणे आहेत त्या ठिकाणी आपण नाकाबंदी करण्याचे संदेश पारित केला। त्याप्रमाणे त्या गाडीचा पाठलाग केला आणि गाडी बोराखडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये डिटेन करण्यात आली व त्या मुलीची सुटका करण्यात आली व ते आरोपी देखील ताब्यात घेण्यात आलेले आहेत। एकूण किती आरोपी आहेत? एकूण 3 आरोपी आहेत। ते प्रथमदर्शनी मिळालेल्या माहितीप्रमाणे माजलगाव जिल्हा बीड या ठिकाणचे आहेत। आरोपी ताब्यात आहेत, कारवाई करत आहोत। आरोपींकडून सखोल माहिती घेऊन सदर प्रकरणाबाबत सत्य परिस्थिती समोर आणण्यात येईल। NTV न्यूज मराठी, बुलढाणा।